आज मी एवढंच सांगतो की बाळासाहेब आणि आपले ढसाळ साहेब यांची मैत्री होती. काही अनुभव सुखदेवरावांनी सांगितले, परंतु आता सरकारमध्ये मुख्यमंत्री मी आहे आणि हे सरकार तुमचं आहे, हे सर्वांचं सरकार आहे. लोकसभेमध्ये काही खोटे नरेटिव्ह पसरवण्याचं काम काही लोकांनी केलं. संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा भावड्या उठवल्या आणि काही संभ्रमित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा. आज बाबासाहेबांच्या विचारांवर, त्यांच्या घटनेवर आधारित देशाचा कारभार सुरू आहे. आपल्या बाबासाहेबांची घटना, तयार केलेली घटना, या देशाची घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना म्हणून त्याला आपण गणली जाते. कारण अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आपली घटना तयार केली. या घटनेमध्ये सर्वसामान्य, शेवटचा वंचित, शोषित, पीडित त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना बाबासाहेबांनी मनामध्ये ठेवली. आपल्याला मी सांगू इच्छितो, बाबासाहेबांचा संविधान दिन पण आपल्या या केंद्र सरकारने, मोदीजींनी 2015 साली सुरू केला आणि लंडन मधलं बाबासाहेबांचं वास्तव्य एक स्मारकात त्याचं रूपांतर केलं. आज आपण हिंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटावं असं मोठं भव्य दिव्य आपण स्मारक करतोय बाबासाहेबांचं. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आज नामदेवराव ढसाळ साहेबांनी काम केलं. जातीभेद नष्ट करण्यासाठी, सामाजिक सलोखा राखून हा महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे अशीच भावना त्यांची होती. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज सामाजिक न्याय विभाग जो आपल्या राज्याचा आहे, दलित समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा त्याच्यामधून आपण प्रयत्न करतोय. आणि आज आपण 52वा वर्धापन दिन साजरा करताय. खरं म्हणजे सुखदेवराव, आपण म्हणालात की आम्हाला काही नको, आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे. असं पहिल्यांदाच मला कोणीतरी भेटला की काही नको, आशीर्वाद पाहिजे. परंतु आपल्याला मी सांगतो, न मागता काम करणाऱ्या लोकांना हा एकनाथ शिंदे नेहमी देत राहतो, देत राहणार. कारण हे देण्याचं काम आमचं आहे. आम्ही देणारे आहोत, दोन्ही हाताने, घेणारे नाही. आणि त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना, शेतकऱ्यांच्या, दलितांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या ज्या वेदना आहेत, या वेदना मला माहीत आहेत. आणि म्हणून आज आपलं सरकार 2 वर्ष झाली. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर गेले 2.5 वर्ष आपल्या सरकारच्या अगोदरचं 2.5 वर्ष आपण कारभार पाहिला आणि या 2 वर्षाचं कारभार पाहिला तर आपल्याला त्याचं तुलनात्मक फरक लक्षात येईल. गेल्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये काय होतं? सगळं बंद होतं. घरात बसून काम होतं का? घरात बसून राज्य चालतं का? फेसबुकवरून राज्य चालतं का? आपल्याला फील्डमध्ये जावं लागतं. सर्वसामान्यांच्या वेदना, दुःख समजून घ्यायला जावं लागतं. आणि म्हणूनच
आज आपल्या राज्यामध्ये आज आपण सगळीकडे पाहतोय विकासाची कामं चालू आहेत. मोठ्या प्रमाणावर जे प्रकल्प बंद होते ते आपण सुरू केले. आज आपण कोस्टल बघा, मुंबईमध्ये अटल सेतू बघा, नागपूर मुंबई समृद्धी हायवे बघा, आज अनेक प्रकल्प आज सुरू आहेत. मुंबईमध्ये आपण पाहतोय जिकडे बघा तिकडे कामं चालू आहेत. आज आपण आमच्या महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आज तुम्हाला मी सांगतो, घरामध्ये 2 भगिनींना महिन्याला 3,000 म्हणजे वर्षाला 36,000 रुपये मिळणार. 3 सिलेंडर मोफत देण्याचं काम आपण केलं, निर्णय घेतला. आज काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं, पण ठीक आहे, पोटात दुखलं तरी त्यांना त्यांचं औषध पाणी करायला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढलाय. आज ज्येष्ठ इकडे बसलेले आहेत, ज्येष्ठांना देखील एसटी मध्ये आपण मोफत प्रवास दिला. तीर्थयात्रा करण्यासाठी तोही आम्ही निर्णय घेतला. आज ज्येष्ठांना देखील वयोश्री योजना आपण सुरू केली, त्याचाही लाभ आपल्याला मिळेल. आज त्याचबरोबर जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना देखील 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत त्यांना मोटर पंप जे आपण लावतो, पंपाने शेती करतो, त्याचं वीज बिल आपण माफ करून टाकलं. आज मुलींच्या शिक्षणाचा विषय होता. 50% आपण त्यांना फी भरत होतो सरकार, परंतु 50% फी देखील भरता आली नाही म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींचं शिक्षण पूर्णपणे उच्च शिक्षण मोफत करून टाकायचं. आज युवकांना काम पाहिजे, रोजगार पाहिजे, आणि त्यासाठी देखील आपण सरकारी ज्या काही नोकऱ्या आहेत त्या खुल्या केल्या. परंतु सरकारी नोकऱ्यांना देखील काही मर्यादा आहेत, आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांमध्ये आपण नोकऱ्या देऊ लागलो. लाखो लोकांना नोकऱ्या देण्याचं काम सुरू झालं. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. तर हे जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत, डिप्लोमाचे लोक आहेत, त्या लोकांना देखील 10,000 रुपयापर्यंत महिन्याला स्टायपंड आपण देण्याचा निर्णय घेतला. हे पहिलं सरकार आहे. वर्षाला 10 लाख तरुणांना आणि मुलींना आपण 10,000 रुपयापर्यंत स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला. हे सरकारचं काम आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, आणि म्हणून या राज्यातला सर्वसमावेशक असा निर्णय घेणारं हे सरकार आज आपल्या सोबत आहे. आणि त्यामुळे सुखदेवजी, आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. मनापासून आपल्याला 52व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून आपलं अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज अधिवेशन चालू आहे, कार्यक्रम अनेक आहेत, आताही बैठक आहे, परंतु आपलं प्रेम जे आहे ते मला इथं खेचून घेऊन आलं, आणि म्हणून या ठिकाणी असंच प्रेम आपण कायम ठेवूया. मनापासून आपल्याला शुभेच्छा. आणि आपल्या हक्काचा हा भाऊ मुख्यमंत्री म्हणून आहे, काळजी करण्याचं कारण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.